नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 4 बालभारती पुस्तकातील प्रकरण 5 मला शिकायचे स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। स्नेहा का रडत होती? उत्तर, स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती। सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? उत्तर, सरपंचांनी बबलीला 5व्या इयत्तेत प्रवेश घेतला होता। मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले? उत्तर, स्नेहाला तिचे बाबा पुढे शाळेत पाठवणार नाहीत हे बबलीकडून समजल्यावर सरपंच व मुख्याध्यापक सखारामच्या घरी गेले। स्नेहाला अतिशय आनंद का झाला? स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। स्नेहाची आई चिंतेत का पडली होती? विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहे। व्यवस्थित उत्तरांचा सराव करा, व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसमूहाचा वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। चिंतेत पडणे, काळजीत पडणे। वाक्य, परीक्षेच्या दिवशी उठायला उशीर झाल्याने राधा चिंतेत पडली। गहिवरून येणे, मन दाटून येणे। वाक्य, खूप दिवसातून परदेशातून आलेल्या मुलाला पाहून आईचे मन गहिवरून आले। डोळे पाणावणे, डोळ्यातून अश्रू दाटणे। वाक्य, पहिल्या दिवशी शाळेत जाताना अजयचे डोळे पाणावले। अचंबा वाटणे, आश्चर्य वाटणे। छोट्या राधाला सायकल चालवताना पाहून आईला अचंबा वाटला। पोट तिटकीने बोलणे, मनापासून कळकळीने बोलणे। वाक्य, शिक्षक मुलांना पोट तिटकीने बोलून शिक्षणाचे महत्त्व सांगतात। रक्ताचे पाणी करणे, अतिशय कष्ट करणे। शेतकरी रक्ताचे पाणी करून शेती पिकवतात। प्रश्न क्रमांक 5, खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत। पाठातील संवादाची हीच वाक्ये तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या वाक्यासमोर लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण वाक्यांची आपल्या भाषेतील वाक्य लिहून दिलेली आहे। व्यवस्थित उत्तरांचा सराव करा, व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।